यावर्षी झालेल्या कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये एक इतिहास विषयावरचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तो नीट काय आहे ते पाहून घ्या बघा. इथं विचारलेलं आहे, माझ्या बैलाचं नाव ब्रिटानिया ठेवलं, माझ्या आवडत्या घोड्याचं नाव टर्किश फ्लॅग ठेवलं, माझ्या गार्डचं नाव जपान ठेवलं, म्हणून मी जपान आकार तुर्की लोकांचा पुढारी होणे योग्य होईल काय? हे उद्गार मुंबई कायदे मंडळाच्या उमेदवाराच्या संदर्भात 1920 मध्ये कोणी काढलं? पर्याय नीट पहा. शाहू महाराज, वीरा शिंदे, भास्कर जाधव आणि लोकमान्य टिळक. आता बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर विठ्ठलरामजी शिंदे किंवा भास्कर जाधव अशा पद्धतीने लिहिलं. मात्र याचं राईट आन्सर काय आहे ते म्हणजे शाहू महाराज. यामागची कथा काय ती नीट समजून घ्या. हा प्रश्न वास्तविकता ब्राह्मणेतर चळवळीवर आहे. त्या काळामध्ये ब्राह्मण विरुद्ध गैरब्राह्मण अशा प्रकारचा मोठा वाद निर्माण झाला होता. 1920 साली पुणे लोकसभा मतदारसंघामधनं नची केळकर आणि त्याचबरोबर वीरा शिंदे निवडणुकीला उभे होते आणि मग मराठ्यांची एक सभा घेऊन नची केळकरांनी अशी भूमिका मांडली, मी जरी जातीने ब्राह्मण असलो तरी या ठिकाणी मी मराठा वर्तमानपत्राचा संपादक आहे आणि त्यामुळं मराठ्यांनी मला मराठाच म्हणून मतदान करावं, ही भूमिका मांडली, जी शाहू महाराजांना बिलकुल मान्य नाही झाली. आणि मग त्यामुळं शाहू महाराजांनी विठ्ठलरामजी शिंदे जे आहे त्यांना पत्र पाठवलं आणि ते पत्र पाठिंब्याचं पत्र होतं. म्हणजे शाहू महाराजांनी वीरा शिंदेंना 1920च्या निवडणुकीत पाठिंबा दिला आणि तेव्हा त्यांनी हे उद्गार काढलं, जे उद्गार पेपरमध्ये विचारलं गेलं. आता याचा संदर्भ तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कोणत्या पुस्तकातून मुख्य परीक्षेला पेपर येतात ते नीट समजून घ्या. बघा, यदी फडकेंचं पुस्तक आहे बघा, 20व्या शतकातील महाराष्ट्र खंड 2 आणि याच्यामध्ये पेज क्रमांक जर आपण पाहिला तर 220 नंबरचा जो पेज आहे त्याच्यामध्ये या पद्धतीचा हा संपूर्ण प्रश्न जो आहे तो या ठिकाणी इथं दिलेला आहे.